2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 8 कोटी लोक मराठी भाषिक आणि 1 कोटी हिंदी भाषिक असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 69% मराठी भाषिक आहेत। पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक 90% लोक मराठी बोलतात। मुंबईमध्ये 35% मराठी आहेत, 24.78% हिंदी आहेत, तर 11.48% गुजराती भाषिक लोक आहेत। 2011च्या जनगणनेनुसार मुंबई, ठाणे, पुणे, नागपुरात हिंदी भाषिकांची संख्या प्रभावी आहे। मराठवाड्यात 8 ते 10% हिंदी भाषिक आहेत, तर उर्दू भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11.23 कोटीपैकी 8 कोटी लोक मराठी भाषिक आहेत। हिंदी भाषावादाच्या पार्श्वभूमीवर पुढारीची ही स्पेशल स्टोरी आपण बघताय। महाराष्ट्रामध्ये किती मराठी भाषिक आहेत ते आपण ग्राफिक्स मधून पाहूयात। मराठी, हिंदी, उर्दू। मराठी 7.74 कोटी लोकसंख्या, तर टक्केवारी 68.93%। हिंदी लोकसंख्या 1.9 कोटी, तर त्याची टक्केवारी 9.7% इतकी आहे। उर्दू भाषिक लोकसंख्या 75.4% इतकी आहे, 75.4 लाख इतकी आहे, आणि टक्केवारी 6.71% इतकी आहे। तर राजस्थानी लोकसंख्या 25.14 लाख, टक्केवारी 2.24%। गुजराती 23.7 लाख, तर टक्केवारी 2.11%। तेलुगू लोकसंख्या 13.21 लाख आणि टक्केवारी 1.17% इतकी आहे। तर कन्नड भाषिक हे 10.10 लाख इतके आहेत आणि टक्केवारी 0.89% इतकी आहे। तर मुंबईमध्ये कोणत्या भाषेचा किती टक्का आहे तेही आपण ग्राफिक्स मधून बघूया। मराठी 35%, हिंदी 24.78% आणि गुजराती 11.48%। महाराष्ट्रामधील हिंदी भाषेचा टक्काही वाढलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचा टक्का जो वाढलाय तो किती आहे तोही आपण ग्राफिक्स मधून पाहूया। राज्यामध्ये एकूण 1 कोटी हिंदी भाषिक लोकसंख्या आहे। हिंदी भाषिक 9.7% दुसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबई 25%, पुणे 20% इतके हिंदी भाषिक लोक आहेत। मुंबई, पुणे, नागपुरात हिंदीचा अधिक प्रभाव आहे। मराठवाड्यामध्ये 8 ते 10% हिंदी भाषिक आहेत। मराठी भाषा बोलणारे टॉप 10 जिल्हे कोणते आहेत तेही आपण ग्राफिक्स मधून बघूया। सातारा 95.5%, भंडारा 93.19%, सिंधुदुर्ग 91.2%, कोल्हापूर 89.16%, अहिल्यानगर 88.89%, रत्नागिरी 88.18%, वर्धा 87.78%, सांगली 8.97%, धाराशिव 85.42%, हिंगोली 83.53%।